पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बाबासाहेबांना अभिवादन. संसद भवन परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला केलं अभिवादन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. चैत्यभूमीवर जात बाबासाहेबांना केलं अभिवादन. यावेळी प्रकाश आंबेडकर यांचीही उपस्थिती. परळी रेल्वे स्टेशन परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला धनंजय मुंडेंकडून अभिवादन. बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत भीम बांधवांना दिल्या शुभेच्छा. बीडच्या आष्टी गावामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त राजकीय विरोधक एकत्र. आमदार सुरेश धस आणि माजी आमदार भीमराव धोंडेंकडून बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण. राष्ट्रवादीचे युवा नेते आजपासून बारामती दौऱ्यावर. नियोजित बैठकांपूर्वी जय पवारांकडून बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. जय पवार संध्याकाळी बाबासाहेबांच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होणार असल्याची प्राथमिक माहिती. सांगलीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी. यावेळी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेल्यांवर देखील फुलांचा वर्षाव. ही विहंगम दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी एकच गरज. मुंबई महापालिकेकडून बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी छायाचित्रांचं प्रदर्शन. बाबासाहेबांनी महापालिकेशी केलेले स्वहस्ताक्षरातील पत्रव्यवहार, त्यांच्या पदवीमध्ये काही फोटो तसंच दुर्मिळ फोटोंचंही भरवलं प्रदर्शन. परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्साह. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हजारोंच्या संख्येनं अनुयायांची वंदनेला उपस्थिती. नांदेडमध्ये फुले शाहू आंबेडकर मेमोरियल ट्रस्टनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढली अनोखी मिरवणूक. बंजारा नृत्य, आदिवासी समुदायाचं तारपा नृत्य ठरलं मिरवणुकीचं आकर्षण. डीजे मुक्त आणि विविध देखाव्यांसह काढण्यात आलेल्या या मिरवणुकीनं वेधलं लक्ष. छत्रपती संभाजीनगरच्या भडकल गेट परिसरातील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण. मंत्री अतुल सावे, संदीपान भुमरे, भागवत कराड आणि अंबादास दानवेंच्या उपस्थितीत पार पडला सोहळा. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्याच्या मोरटा गावामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीचा उत्साह. अनुयायींकडून बाबासाहेबांना अभिवादन. तरुणाईचं लेझिमवर नृत्य. सिंधुदुर्गच्या आरवलीमध्ये साकारले बाबासाहेबांचे वाळूशिल्प. वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी 3 तासांच्या अथक परिश्रमातून साकारलं बाबासाहेबांचं वाळूशिल्प. जळगाव शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधानातील कलमांच्या आधारे साकारलं चित्र. डॉक्टर दिनेश गुप्ता, आनंदश्री यांच्याकडून बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीनिमित्त अनोखी चित्राकृती सादर. डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालय कवडा इथल्या विद्यार्थ्यांचा उपक्रम. विद्यार्थ्यांनी साकारली रांगोळी. रांगोळीतून शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित. रत्नागिरीच्या देवरुख गावामध्ये समुद्रातील वाळूचा वापर करून साकारली बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृती. चित्रकार विलास रहाटे यांच्याकडून फक्त 2 तासात चित्रकृती साकारून बाबासाहेबांना अनोखी मानवंदना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुण्यामध्ये एकता मिसळ तयार करण्यात आली आहे. पुणे स्टेशन परिसरातील स्मारकाजवळ हा उपक्रम. पुण्यातील लोकसेवा प्रतिष्ठान आणि महापुरुष अभिवादन कृती समितीकडून तब्बल 10,000 किलो मिसळ तयार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त महाडच्या चवदार तळ्याला आकर्षक विद्युत रोषणाई. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रात्रीपासूनच भीम अनुयायांची गर्दी. डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वर्ध्यामध्ये रोषणाई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरामध्ये रोषणाई. विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन. बुलढाण्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह. मध्यरात्रीपासून फटाक्यांची आतषबाजी. महिलांनी लेझिम खेळत जयघोष करत डॉक्टर आंबेडकरांना केलं अभिवादन. नागपूरमध्ये मध्यरात्रीच बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एकच गर्दी. नागपूरच्या संविधान चौक, इंदोरा चौक, त्रिशरण चौकसह ठिकठिकाणी हजारो भीमसैनिक एकवटले.
यावेळी भीमगीतावर भीमसैनिकांचा एकच जल्लोष. डॉक्टर आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त अमरावतीच्या इरविन चौकामध्ये फटाक्यांची आतषबाजी. आरपीआयच्या राजेंद्र गवईंनी 135 किलोचा केक कापला. यावेळी आमदार रवी राणांसह पोलीस आयुक्तांचीही उपस्थिती. बाबासाहेबांना हार टाकण्यासाठी या ठिकाणी येतो. त्याच्यामध्ये कुठलंही एकही वर्ष मी आलो नाही असं झालं नाही. आणि ही शक्ती घेऊन पुन्हा दीनदलित, शोषित, शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य जनतेसाठी ह्या शक्तीचा वापर करून लढत राहतो. आणि मला असं वाटते 14 एप्रिल हे एक सगळ्यांना एक मोठा शक्तीचा आधार आहे, एक दिशा दाखवणारा दिवस आहे. राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचा परिवार प्रचारासाठी मैदानात. पत्नी प्रियांका कर्डिले आणि बहिणी ज्योती गाडे यांच्याकडून जोरदार प्रचाराला सुरुवात. लोकांचा प्रतिसाद पाहता अक्षय कर्डिलेच विजयी होणार, ज्योती गाडेंनी व्यक्त केला विश्वास. आम्हाला उत्तम असा प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे. साहेबांनी केलेली कामे, साहेबांनी कमावलेला विश्वास हा आम्हाला जनतेतून भेटतो आहे. आम्ही परवापासून जेवढं फिरलो आम्ही जेवढ्या भागांमध्ये गेलो तेवढ्यामध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे 100% वाटतं की आम्हीच विजयी. राहुरी पोटनिवडणुकीसाठी मवियाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक. उमेदवार गोविंद मोकाडे यांच्या प्रचारासाठी बूथनिहाय आणि जनसंपर्क नियोजनावर बैठकीत चर्चा. तर भाजपचं आमच्यासमोर कोणतंच आव्हान नसल्याचं गोविंद मोकाडेंचं म्हणणं. वेगळं वळण लागलेलं आहे. इथून मागं मी त्यांच्या विरोधात उभा नव्हतो आणि आता मी ज्यावेळेस हे सगळ्या असंख्य कार्यकर्त्याला घेऊन निवडणुकीला सामोरं जात आहे तर माझ्यापुढं भाजपचं म्हणा, त्यांचे 400 लोक कोणते 40 लोक कुठले प्रचाराला येणार आहेत, हे लोकांचं मला काही आव्हान नाही. मनरेगा योजना बंद करण्याच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे भंडारा गोंदियातील धान उत्पादक शेतकरी संकटात. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार, नाना पटोलेंची माहिती. जनतेच्या हितासाठी काँग्रेस पक्ष हे मोर्चे काढतील, त्यांच्यावर अन्यायाची लढाई लढेल आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा एक प्रयत्न काँग्रेस पक्षाच्या वतीने केला जाईल. भाजप आमदार चित्रा वाघ यांनी घेतली राज आणि शर्मिला ठाकरे यांची भेट. नारी शक्ती अधिनियम विधेयकावर झाली चर्चा. राज ठाकरेंनी मिस कॉल देत विधेयकाला दिला पाठिंबा. रायगडच्या माणगावमध्ये खासदार सुनील तटकर यांच्या हस्ते 3 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन. वाढत्या शहराला नागरी सुविधा कमी पडू देणार नाही, खासदार सुनील तटकर यांचा माणगावकरांना शब्द. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातल्या कृषी कार्यालयाची लिफ्ट बंद असल्यामुळे लोकांची गैरसोय. 3 मजल्यांच्या पायऱ्या चढल्यामुळे 75 वर्षीय वृद्ध महिला अस्वस्थ. इमारतीमधील लिफ्ट तातडीनं सुधारण्याची लोकांची मागणी. नवी मुंबईतील नेरूळ खाडीकिनारी 2 एकर जागेवर उभारलं अनधिकृत फुटबॉल टर्फ. फुटबॉल टर्फसाठी कोणत्याही प्रकारची पर्यावरण विभागाची परवानगी घेतली नसल्याची माहिती. टर्फसाठी लावण्यात आलेल्या उंच जाळीमुळे फ्लेमिंगो पक्ष्यांच्या जीवाला धोका. जळगावमध्ये सोने आणि चांदीच्या दरात वाढ. सोन्याचे दर 1,56,000 तर चांदी 2,59,000 रुपये किलो. माथेरानमध्ये प्लास्टिक रेनकोटवर बंदी. पर्यावरण संवर्धनाचा मुद्दा लक्षात घेता नगर परिषदेकडून महत्त्वपूर्ण पाऊल. पर्यटक रेनकोटचा वापर झाल्यानंतर दराखोऱ्यांमध्ये फेकत असल्यामुळे घेतला निर्णय. रायगडच्या दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची स्टंटबाजी. लाटांच्या जवळ जाऊन पर्यटक बेदरकारपणे कार चालवत असल्याचे व्हिडिओ समोर. कारवाई होणार का याकडे लक्ष. दापोली कृषी विद्यापीठाला A ग्रेड राष्ट्रीय मानांकन. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेकडून आधुनिक प्रयोगशाळा आणि संशोधनातील गुणवत्ता आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणारं विस्तार कार्य यांचा सर्वांगीण आढावा घेऊन गौरव. साताऱ्याच्या वाई तालुक्यातील एकसर गावामध्ये रंगला काळभैरवनाथ केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार. चिक्या सर्जा आणि रायफल सोनिया या 2 बैलजोड्यांनी जिंकलं जेतेपद. या दोन्ही बैलजोड्यांना 1,11,000चं बक्षीस विभागून दिल्याची माहिती. अकोल्यामध्ये काल देशातील सर्वाधिक 43.8 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद. अमरावती, यवतमाळ, वर्ध्यामध्ये देखील तापमानाचा पारा 43 अंश सेल्सिअसच्या पुढे. विदर्भासह राज्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता.
रायगडवरील 59 CCTV कॅमेरे बंद. जिल्हाधिकाऱ्यांनी रायगड प्राधिकरण आणि पुरातत्व विभागाला दिले कॅमेरा दुरुस्त करण्याचे आदेश. तर येत्या 3 दिवसामध्ये बंद कॅमेरे सुरू करण्यात येतील. पुरातत्व विभागाची माहिती. नंदुरबारच्या शहादा शहरातील मोहिदा वसतिगृहामध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यामुळे विद्यार्थ्यांचं अन्नत्याग आंदोलन. अमरावतीमध्ये तरुणाने 180 तरुणींचं लैंगिक शोषण केल्याचा भाजप आमदार प्रवीण तायडेंचा आरोप. या प्रकरणी 350 व्हिडिओ व्हायरल झाल्याचाही आरोप. पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या दिल्यानंतर गुन्हा दाखल झाल्याची आमदार प्रवीण तायडेंची माहिती. पोलिसांनी नुसतं बघ्याची भूमिका घेतली. सुमोटो पद्धतीने त्याला अटक करता आली असती, त्याच्यावरती कारवाई करता आली असती, परंतु त्यांनी तसं न करता बघ्याची भूमिका घेतली. त्याच्यामुळं मी तिथे जाऊन 3 तास ठिय्या दिला. तेव्हा कुठे त्यांनी मी स्वतः फिर्यादी झालो आणि मग त्याच्यावरती गुन्हा दाखल केला पोक्सो अंतर्गत BNS 294 अंतर्गत. अमरावतीच्या परतवाडामध्ये एका तरुणानं अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. आरोपी आयान अहमद तन्वीर अहमदला 21 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. नाशिकमधील नामांकित IT कंपनीतील धर्मांतराचं प्रकरण. कंपनीमधील संशयितांच्या बँक खात्यांची SIT कडून चौकशी. संशयितांना देशाबाहेरील व्यक्ती किंवा संघटनांकडून फंडिंग होत होतं का याचा SIT कडून तपास सुरू. समता पतसंस्थेत खाती उघडण्यासाठी खरातनं खोट्या सह्या केल्याची सूत्रांची माहिती. पॅन कार्डवर असणाऱ्या सह्यांचा खोट्या सह्या करण्यासाठी खरातकडून वापर. 56 पैकी 35 खात्यांच्या चौकशीमध्ये जवळपास 90% सह्या या पॅन कार्डवरील असल्याची माहिती. भोंदू अशोक खरातला 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. पोलिसांना महिला अत्याचार प्रकरणातील 4थ्या गुन्ह्याचा तपास करायचा असल्यामुळे न्यायालयाचा निर्णय. भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये अनेक सत्ताधारी पक्षातील लोकांशी संबंधित अनेकांची नावं समोर येत आहेत. त्यामुळे भोंदू अशोक खरातचा एन्काउंटर करतील काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांचा मोठा दावा. आता मला तर वाटतं की खरातांचा कुठेतरी काहीतरी एन्काउंटर करतील, कारण का खूप नावं येणार आहेत ज्याच्याशी ते जुडले आहेत आणि आता जे सत्ताधारी आहेत, मिनिस्टर्स आहेत, त्यांना घेऊन पण ही नावं येणार आहेत. अजूनही मला असं वाटतं काही त्यांना पुरावे बाहेर येणार आहेत. पण मी तुम्हाला सांगते त्याआधी त्यांचं काहीतरी हेच लोक करवतील अशी मी शंका व्यक्त करते.